In this video, we are going to learn simple future tense positive sentences. साधा भूतकाळ होकारार्थी वाक्य. आता पहिलं वाक्य बघूया. शी विल राईट अ स्टोरी टुमारो. शी विल राईट अ स्टोरी टुमारो. ती उद्या एक गोष्ट लिहेल. दुसरं वाक्य. शी विल ईट ब्रेकफास्ट अर्ली. ती लवकर नाश्ता करेल. ओके. आणि तिसरं आहे. आय शॅल टीच ग्रामर इन इव्हनिंग. मी संध्याकाळी व्याकरण शिकवेन. अशी 3 वाक्य आहेत. तर याच्यामध्ये याचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्यामध्ये विल येतं आहे आणि शाल येतं आहे. मग आयदर देअर इज विल ऑर शालपैकी कुठलं तरी एक येतं. ओके. त्यानंतर याच्यामध्ये बघितलं जर क्रियापद आहे म्हणजे वर्बचं जर तुम्ही बघितलं पहिलं याच्यामध्ये राईट आहे. राईट पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इथं ईट क्रियापदाचं पहिलं रूप आहे. टीचचं पण क्रियापदाचं पहिलं. म्हणजे इन शॉर्ट इन सिम्पल फ्युचर टेन्स V1 येतं आपलं क्रियापदाचं पहिलं रूप. ओके. आता आपण बघूया याचं डिफरन्स काय आहे. शाल कधी पण आय किंवा वी सोबतच येतं. ओके. शाल कधी पण आय किंवा वी सोबतच येतं. आणि विल नॉर्मली विल सगळीकडेच वापरतो आपण. नाव इन मॉडर्न इंग्लिश 95% वी यूज विल एव्हरीवेअर. नाव व्हॉट इज डिफरन्स बिटवीन विल अँड शाल. आता इथं हे जे वाक्य आहे आय शॅल टीच ग्रामर इन इव्हनिंग, याचा अर्थ काय तर ठामपणे की आय शॅल टीच ग्रामर इन इव्हनिंग म्हणजे हे ठाम आहे. ओके. ठाम म्हणजे कन्फर्म आहे की आय शॅल टीच ग्रामर इन इव्हनिंग. हे ठाम आहे. संध्याकाळी मी व्याकरण शिकवीन. ओके. ठाम असेल त्यावेळेला आपण शाल वापरतो. त्याचबरोबर ज्या वेळेला जास्त फॉर्मल सिच्युएशन असेल तर शाल वापरतो. ओके. सो दॅट इज डिफरंट बिटवीन विल अँड शाल. पण शक्यतो एव्हरीवेअर 95% वी यूज विल. ओके. तर हे असं आहे सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर. आता जर मराठीत बघितलं तर तुम्ही बघाल ती उद्या एक गोष्ट लिहील. ती लवकर नाश्ता करेल. मग इथं बघा लिहीन किंवा उद्या लिहू, करेल किंवा उद्या करू, खाईन किंवा खाऊ, शिकवेल किंवा शिकवू. अशा प्रकारचं शेवटीला जे येतं ते म्हणजे आपले सिम्पल फ्युचर टेन्स. मराठीतलं जे आलं शेवटला ते अशा पद्धतीने सिम्पल फ्युचर टेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्सेसच असतात. ओके. तर हे असं आहे. आय थिंक यू माईट हॅव अंडरस्टूड दिस. तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.